खूप भाग्यवान आहे माधव. तुला माहितीये खूप लहानपणापासून एकत्र वाढलो आम्ही. एकत्र शाळेत जायचो, एकत्र डबा खायचो, सगळं एकत्र करायचं. कुठलाही खेळ असू दे, राजा माधव आणि राणी मी. अजूनही कोणी माधवी म्हणून मला हाक मारली ना तरी मला माधवच ऐकू येतं. असो, तुम्ही निघताय ना उद्या? नीट जा. छवी, हा झोपली नाहीस अजून? हा झोपते. झोप आता, नाहीतर उशीर होईल सकाळी. गुड नाईट. गुड नाईट. उद्या निघताय ना तुम्ही? उद्या निघताय ना तुम्ही? नीट जा. काळजी घे माझ्या माधवची. आजचा दिवस तिच्यासाठी महत्त्वाचा आहे. एका महत्त्वाच्या रोलसाठी ऑडिशन आहे आज. ती त्यासाठी जी मेहनत घेतेय ती बघून आज आई बाबा असते तर किती खुश झाले असते ना. हा रोल मात्र तिला मिळायला हवा. छवी, छवी, चल, नाश्ता झालाय. ताई जाते ना मी आता. नको, खूप उशीर झालाय. नाही नाही नाही, चल दूध पिऊन घे. चल बाय, निघते मी. टाटा. छवी, छवी, अगं मी काय वेडी आहे का रोज हे सगळं करत बसायला? रोजचं आहे हा तुझं. रात्री जागू नकोस म्हणाले होते की मी. ताई हो, पण आज कास्टिंग आहे ना फायनल. खूप इम्पॉर्टंट रोल आहे ग. आता कोणता रोल आहे? ते मागच्या वेळेस सारखं रस्त्यावरती जर उंडा राहायचं असेल ना तर पथनाट्य. पथनाट्य म्हणतात त्याला बाळे. ते माझ्याकडे यायचं नाही काळी झाली असं म्हणत. ताई तुझ्याकडे नाही तर कोणाकडे येणार? सॉरी ना ताई. अगं यावेळेला बंद ऑडिटोरियम मध्ये चांगलं फक्त एजिंगच्या मेकअपनी डार्क सर्कल्स नाही आली म्हणजे मिळवलं. बर्फ होण्याच्या आत खा. चल निघते मी. खूप टेन्शन आलंय. सगळं नीट व्हायला पाहिजे. आईचा, बाबांचा, तुझा. चल, अच्छा बाय. छवी, हा काय ग, झालं का कास्टिंग? हो झालं ना. लीड रोल मिळाला मला. अरे वा, म्हणजे आता पुन्हा जागरण का? ताई काय ग, डिरेक्टर कोण आहे तुमचा? तो ऋषी. ऋषी? मस्तच की. मग काय ठरवलंयस तू त्याचं? हा मुद्दा तोच आहे. गोष्ट एकदम साधी, आपल्या रोजच्या जगण्यातलीच आहे. पण ज्या वायझेड नजरेनं बघितलंय ना, ते एकदम साध्या घटनेकडे, ती नजर आपल्याला ती क्रॅक करायची. ग्रेट लिखाण आहे, अतिशय जबरदस्त लिहिलंय या काकांनी. मला माहिती आहे आपण दररोज तेच तेच बोलतोय. करोडो इम्प्रोव्हायझेशन करून झालीत ऑलरेडी आपली. सगळ्यांना सगळं माहिती काय करायचं ते. आता उद्या हे सगळं डोक्यात ठेवून या आणि ज्याला जसं आकलन झालंय तसं नाटक करा.
आम्ही जातो अमुच्या गावा, उद्या भेटू भावा. गौऱ्या वजन कमी करायचं हं? सुनीलसाठी ना गौऱ्या परफेक्ट आहे लुक वाईज, हो. पण मीर जास्त कन्व्हिक्शन नाही करेल. बाकी घे सांभाळून. ऍक्च्युली ना आता मलाच टेन्शन आलंय रोलचं. का? आधी कधी केला नाहीये ना असा रोल. करशील तू व्यवस्थित, डोंट वरी. काय विचार केलायस तू? तू सांगणार होतीस आज. उद्या लंचसाठी घरीच थांब आणि ऋषीलाही बोलव. आई येडी ग येडी. बर चल चल झोप आता. अगं झोप आता. रात्रभर वाचत बसलीस ना तरी ते पत्र नाही पुरणार आहे तुला. गुड नाईट. गुड नाईट. नैना नैना चल उठ बघू चल. अगं किती वाजलेत बघ. क्लासला जायचं नाहीये का तुला? चल 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 उठ उठ उठ. आटप लवकर चल. काय ग काय करत होतीस रात्रीचं? हं डोळे बघ किती सुजलेत तुझे. हां दूध पिऊन घे चल. आणि काय ग हा अवतार तुझा? हं किती वर्ष झाली हे केस धुवून. आळशी कुठली. चल दूध पिऊन घे चल. हॅलो हां नेहा बोलतेय. अहो मी तुम्हाला 10 तारीख सांगितली होती आणि तुम्ही हो म्हणाला होता त्यावेळेस मला. अहो 20 तारीख कशी काय? अहो एंगेजमेंट 25 तारखेला आहे आणि तुम्ही 20 तारखेला येणार आहेत का? म्हणजे काय आम्ही 5 दिवसात सगळं आटपायचं का? नाही 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 तुम्ही 10 तारखेला या. हो तसा तुम्ही शब्द दिला हो. हो ठीक आहे हां बाय. हे 20 तारखेला येणार म्हणजे मग काय आम्ही. हां बरं ऐक संध्याकाळी कुठे जाऊ नकोस. सोनू मावशी आणि मामा येणार आहेत आईचे दागिने द्यायला. ते मग जाऊ नकोस कुठे. हां म्हणजे आता संजू काकाकडनं श्रीपादचा पत्ता. ताई आणि मग ताई मी गेल्यावर तू काय करणार? काय म्हणजे? नोकरी. नोकरी? आणि मग लग्नाचं काय?
गुलाबजाम आणि मग ताई ऐक ना, आता घे ना मनावर. माझी काळजी नाहीये ना आता तुला. तू आणि ऋषी फ्लॅट बघायला जाणार होता ना, मग जा आता, जा लवकर. तो वाट बघत असेल अगं, जा. अगं तुझं सगळं एकदा नीट होऊ दे, मग बघू आपण. ठीक आहे, जा, उशीर नको करू. आणि आणि वास्तूच्या दृष्टीने पण परफेक्ट आहे. वास्तू कधी बसणं बघायला लागला. अगं मी नाही, तुला घरचे माहिती आहेत ना, सावकाश. आणि तुला ताईला सांगायला पण होईल. हा, लोन मध्ये बसतोय माझे आई, डोंट वरी. सर्वात बेस्ट गोष्ट इकडे. मस्त आहे. मस्त आहे. सकाळी नाही असं मस्त उजेड पडतो इथे, इथे बसून चहा प्यायचा. चहा येतो ना तुला? काय आजकालच्या मुली. गंमत आहे. इकडे काय? इकडे किचन आहे, बरोबर. मास्टर बेडरूम एकदम स्पेशियस. इथे आपला बेड लावू आणि त्याच्या मागे अशी 3x4 ची आपली फोटो फ्रेम. या इकडे ब्लू चांगला दिसेल ना इथे. ही जागा पाळण्यासाठी नको. ब्लू पेक्षा ग्रीनची शेड चांगली दिसेल ना ऍक्च्युली. ऋषी, ग्रीन पेक्षा. ऋषी हा, जाऊयात. अशक्यस छवी. तू सगळं तुझ्या मनासारखं ठरलं होतं ना, मग आता झालंय तरी काय? हा, बरं तुला कारणही सांगायचं नाहीये आणि लग्नही करायचं नाहीये. आता मी काय करू यात? हा, सांग ना, मी काय करू आता? अगं सांगशील का? अगं ए शोन्या, सांगशील का ग मला काय झालंय ते? हा, नाही, नको ना विचारू काय झालंय. मी नाही सांगू शकत. ठीक आहे, बस तू आता इथेच बस. खूप भीती वाटते ग मला. खूप भीती वाटते. अगं ये चौ. अगं काय झालंय? हो हे चौ, खूप भीती वाटते मला. अगं शांत हो. अगं सगळं ठीक होईल चौ. लक्षात ठेवा म्हणजे झालं. हां ओके. हां बाय. काय पण लोक ना. काय ग तुझं लर्निंग आलं का? आणि हेल्मेट वापरतेस ना? पकडतात ना सध्या. आई, माझं नाव नैना का ठेवलं? हे काय ग अचानक? नाही, तू सांग मला. बर, कारण आई गेल्यावर तुझ्या डोळ्यातनं हे सगळं जग बघू शकेल म्हणून तुझं नाव ठेवलंय नैना. ठीक आहे, खुश का? चला आटपा आता लवकर, नाहीतर तुझ्यामुळे मला पण उशीर व्हायचा. चल अगं दूध पी ना. मला नाही जायचं आज ट्युशनला. का? मी आज माझ्या आईचं स्केच करणार आहे. हा, आईचं स्केच चांगलंय, पण मला फार म्हातारी दाखवू नकोस म्हणजे झालं. चल दूध पिऊन घे, मी दुपारपर्यंत येईन, जेवून घे. हा,
काय ग नाही ना, जेवलीस का? आणि झालं का तुझं ते चित्र पूर्ण? झालंय. बर, मी बघते हं. आत आहे. बघ, जास्त म्हातारे नाही दाखवलंय मी आईला. तुला एक शब्द बोलू नकोस तू. का केलंस तू हे? का म्हणलीस की तू माझी? सगळं ऐकून घेतलं मी तुझं, सगळं. आपल्याकडे कोणी येत नाही, आपण कोणाकडे जात नाही. ठीक आहे, बाबा कोण आहेत? एक साधा फोटो नाही आहे. पण हे सगळं असं का? उत्तर दे. तर उत्तर पण नाहीये तुझ्याकडे. माझं अख्खं आयुष्य, इतकी वर्ष, इट्स ऑल अ लाय. तुझ्यामुळे. कारण तू खोटं बोललीस. पुढची पानं कुठे आहेत? हा, काय झालं पुढे? सांग ना. आईचं लग्न मोडलं, त्यानंतर काय झालं तिला? सांग ना. तू काय केलंस का? हं? तू जर आईला काही केलं असशील ना तर नाही ना. खोटारतीयेस तू. मी 1 मिनिट पण नाही थांबणार इथे. नाही ना. छवी, 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 कुठे गेली ही मुलगी? छवी, कुठे गेली ही मुलगी? ताई, मी निघून जाते. मी जे काही केलंय त्याची जबाबदारी मी घेतलीच पाहिजे. मी ह्यापेक्षा जास्त काही सांगू शकत नाही. तुझ्यासमोर उभं राहण्याची ज्या दिवशी हिंमत होईल तेव्हा येईन मी परत. हवं तेव्हा सगळं केलंस तू, आणि आता जबाबदारी घ्यायला लाज वाटते तुला? प्रूफ पाहिजे तुला? विना विचार, आपलं लग्न आता होणारच आहे हे सगळं कोण म्हणलं होतं? 1 मिनिट. सगळं माझ्यावर ढकलू नकोस हं? तुझ्या संमतीने झालंय सगळं. तुला आवडलं होतं तेव्हा. किती जणींबरोबर केलंस हे असं? वाटेल ते बडबडू नकोस ठाऊ. वाटेल ते तू बडबडतोयस. प्रूफ पाहिजे तुला? हे तुझेच आहे ह्याचं? म्हणायचं मला तसं म्हणायचं नव्हतं हं? समजून घे ना छेऊ. आता मला नाही माहिती काय करायचं ते. 6 महिने आहेत आपल्या लग्नाला. 6 महिने. मी घरी नाही सांगू शकत. आधीच कसं तयार केलंय माझं मला माहिती. आपलं काही सेटल नाही. आपले करिअर्स असे कसं पोचणार आपण? तुला कळत का नाहीये? प्रश्न इतका मोठा प्रॉब्लेम आहे का?
ठेवणार आहे. तू घरी सांगणार आहेस का ते सांग. विसर मला. वेडेपणा करू नकोस ठेव. मी काही करीन. काय करणार आहेस? एकटीने वाढवणार आहेस? हो. हो, घरी ताईला सांगितलंयस का? एकटीने वाढवणार आहे. लाडाकोडात वाढलीयस तू, सेफ अँड सिक्युअर्ड. तुला काय कळतं का बाहेर काय असतं ते? जरा तरी जाणीव आहे का? एकटीनं झेपणारं नाहीये तुला. कोणी नाहीये तुझ्या, नथिंग. सगळीकडनं हरशील ना तेव्हा परत माझ्याकडेच येशील. एकटीने वाढवणार आहेस. तू म्हणतोयस ना ते बाकी सगळं होईल, पण हे मात्र होणार नाही. छऊ, प्रियताई, मी खूप मोठी चूक केली होती. तुला हे सगळं सांगणं मला तेव्हा अजिबात शक्य नव्हतं. पण मला अबॉर्शन करायचं नव्हतं. मला स्वतःच्या हिमतीवर वाढवायचं होतं बाळाला. ऋषीला दाखवून द्यायचं होतं. पण त्याचं म्हणणं बरोबर होतं. सगळ्यांना बापाचंच नाव हवं होतं. पोटात 9 महिने मी वाढवलं, जन्म मी दिलाय, हे काहीच महत्वाचं नव्हतं. मी तुटत होते, पण काही झालं तरी परतणार नव्हते. आणि अशातच माझ्या आयुष्यात नैना आली. आता एक नाही, माझ्यावर 2 जीवांची जबाबदारी होती. तशातच एक दिवस कुणीतरी होतं तिथे, आमच्यावर नजर ठेवून. मी पूर्ण वेळ घरी राहू लागले. क्या यार, किधर गायब हो तुम? कब से ढूंढ रहा हूं मैं तुम्हें. काम का क्या हुआ? देख, काम तो है पर तुझे उसको छोड़ के आना पड़ेगा. देख, सोच ले शांति से. अच्छा काम है, एक बार हुआ ना तो आगे के 2-3 महीने सेट हो जाएंगे. अगर तेरे को चाहिए तो बता. मैं
मी माझ्या हाताने ऋषीला मारलं. त्याला त्याच्या मुलीला भेटायचं होतं, पण मला ते नको होतं. तो इथपर्यंत येईल ह्याची मला जरा सुद्धा कल्पना नव्हती. मला खरंच कल्पना नव्हती की तो ऋषी असेल. मला फक्त माझ्या मुलीला वाचवायचं होतं. सगळं संपलं होतं ताई. मी माझ्या हाताने सगळं संपवलं होतं. माझ्या पुढे आता एकच मार्ग होता. मला खूप काही करायचं होतं माझ्या मुलीसाठी, पण ते आता शक्य नाही. ताई, तू तुझं आयुष्य माझ्याभोवती फिरतं ठेवलं. स्वतः सगळं सोडून आईबाबांची उणीव जाणवू देखील दिली नाहीस. मीच त्याला लायक नव्हते. माझी मुलगी माझं सर्वस्व आहे. तिला तुझ्याकडे सोपवते. जे आयुष्य तू मला देऊ पाहत होतीस ते तिला दे. माझं आणि ऋषीचं अस्तित्व देखील तिच्या लेखीत होऊ नकोस. तू हे वाचत असशील तोपर्यंत मी तुम्हा दोघींपासून खूप दूर गेलेली असेल. मला माफ केलंस आणि भेटावंसं वाटलं तर नैनाच्या डोळ्यात बघ. भेटेन मी तुला. माफ कर मला ताई. तुझीच छबी. आपण या सगळ्यांना घेऊन भोज जायचं भोज जायचं. आपण या सगळ्यांना घेऊन खेळायला जायचं. आपण कुठे जायचं? बागेत जायचं. खेळायला. हस तू. तुला तेवढं चांगलं जमतं. खुदकन हसतेस आणि गेलीसही तशीच. माझं मागे काय झालं याचा अजिबात विचार केला नाहीस. गेलीस सोडून मला अचानक. पण भेटलीस पुन्हा नयनाच्या डोळ्यातनं. पण आता पुन्हा ही शांतता नाही सहन होत. थकलीये मी. नाही झेपत आता मला हे. हे तुझं हसणं बंद कर बघू.
बजावून सांगतेय तुला, कुठेही जायचं नाहीयेस तू. नाही जाणार आहे मी कुठे. माझ्या आईने मला हे नाही शिकवलं